हिंगोलीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। मराठा ओबीसी वाद लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली। आसोरा येथील गोळीबार वैयक्तिक वादातून झाला। या घटनेला राजकीय रंग देऊन वाद निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जिल्ह्यातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते, तर जोरदार घोषणाबाजी देखील अधीक्षकांच्या दालनाबाहेर करण्यात आलेली आहे। तर हिंगोलीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। काही मराठा समाजातील पुढारी जे की ओबीसी आणि मराठा समाज हे परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये जे एकोप्याने या ठिकाणी राहते, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका पाहून काहीतरी राजकीय रंग देऊन ओबीसी आणि मराठा समाजाला कसे भांडण लावून आपली राजकीय पोळी कशी भाजून घ्यायची यामध्ये हे लोक तंग आहेत। काही समाजकंटक जे दोन समाजात भांडण लावायचे काम करत आहेत, उठले की सुटले याचं नाव घ्या त्याचं नाव घ्या, हे उबाटा गटाचे काही नेते जे स्वयंघोषित स्वतःला पत्रकार समजतात, नेते समजतात, ते उठले की सुटलं SP साहेबांना निवेदन दे, कलेक्टर साहेबांना निवेदन दे। हे 4-2 जण सकल मराठा समाज नाही, आता हे जितके जण तुम्ही दिसायले ते सगळे मराठा समाजाचे नेते आहेत। सगळे मराठा समाजाचे ज्याच्या त्याच्या एरियातले चांगले प्रतिष्ठित नागरिक आहेत, उगा कुठले जाऊन मारलेले नाहीत। त्याच्यावरून आम्ही समाजाच्या वतीने निवेदन द्यायला आलो की याचं त्याचं ऐकू नका, जे खरं आहे ते सांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।